असा गुळ आर्थिक संकटात आहे की मार्केट यार्डात गुळाचे दर पडलेले आहेत। खरं गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे शासनाने देखील आणि येथील राजकीय कोल्हापुरातील जे खासदार आमदार असतील यांनी देखील पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। दर्शक हो नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या आपण एक वेगळी स्टोरी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। कोल्हापूर हे गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं। गुळाला एक जो वेगळी ओळख दिली ती कोल्हापूरच्या बाजारपेठेने दिली। सध्या गुराळ आपल्याला फार कमी पाहायला मिळत आहेत। आम्ही राधानगरी तालुक्यातल्या एका गावी आहोत आणि इथे एक गुराळ जे आम्हाला पाहायला मिळालं। गुराळाच्या आतले फुटेजेस घेत असताना गुराळचे मालक आपल्याला भेटले। तुमचं पहिल्यांदा स्वागत आमच्या चॅनलवरती। नमस्कार, तुमचं नाव कसं? विजय जाधव। जाधव साहेब, गुराळांची आताची पूर्वीची अवस्था, आता मी बोलता बोललो की त्यावेळी एक वेगळी होती, आज एक वेगळी आहे आणि योगायोगानं तुम्ही गुळ संघटनेचे काहीतरी पदाधिकारी आहात। कोल्हापूर जिल्हा गुळ उत्पादक संघटना, शाहू गुळ उत्पादक संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी काम करतोय। मला सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती काय माहिती हवी आहे किंवा आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवायची की गुळाच्या मार्केटची सध्याची अवस्था इतर गोष्टीतून आपल्यापर्यंत पोहोचते, परंतु गुळ उत्पादक जे आहेत, गुराळवाले जे आहेत, त्यांची सध्याची अवस्था, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांना येणारी काही अडचणी याबद्दल थोडक्यात माहिती हवी। सध्या गुळ उत्पादक प्रचंड आर्थिक अरिष्टात चालू आहे। पहिल्यांदा गुळ तयार करण्यासाठी जे लेबर लागतात ते लेबरचाच मोठा प्रॉब्लेम आहे। आधी पहिल्यांदा लेबर भागात उपलब्ध व्हायचे, यूपी बिहारचे देखील लेबर उपलब्ध व्हायचे, ते आता परिस्थिती नाही आहे। आम्ही लाखो रुपये ॲडव्हान्स देऊन भागातील लेबर आणतोय, पण लेबर फसवणुकीचे प्रकार जशी बीडला टोळी फसवतात तसेच प्रकार भरपूर चालल्यात। आणि पहिल्यांदा महत्वाचा म्हणजे परंपरागत गुळ पूर्वीपासून चालू आहे, पिढ्याने पिढ्या गुळ उत्पादन तयार करणे चालू आहे। खरं आता असा गुळ आर्थिक संकटात आहे की मार्केट यार्डात गुळाचे दर पडलेले आहेत प्रचंड। त्याबद्दल बऱ्याच वेळा आम्ही बाजार समिती असू दे, मंत्री आपले पालकमंत्री आधी जे होते त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे की गुळाच्या दरावर आम्हाला शेतकऱ्यांना गुळाच्या बद्दल हमीभाव मिळावा। जसं साखरेला हमीभाव शासन देते तसं गुळाला देखील हमीभाव मिळावा, याबद्दल बऱ्याच वेळा आम्ही मार्केट कमिटी देखील आंदोलन केले आहे। मार्केट कमिटीच्या संचालकांच्यावर, चेअरमनांच्यावर चर्चा केली आहे। त्याच्या आधी देखील प्रशासक मंडळ होतं, त्यांना देखील आम्ही निवेदन दिले। खरं गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे शासनाने देखील आणि येथील राजकीय कोल्हापुरातील जे खासदार आमदार असतील यांनी देखील पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा गुळ उत्पादक, शाहू गुळ उत्पादक म्हणून जे फेमस आहे ते आज कुठेतरी अडचणी म्हणजे बंद पडण्याची अवस्था नाही। याच्यापुढे पुढाकार घेऊन कुठेतरी सबसिडी देऊन किंवा वेगळ्या ह्या गुळाला उत्तेजन देण्यासाठी याला पुढाकार घ्यावा। पहिला मुद्दा मला म्हणजे याच्या संबंधित दुसरा विचारायचा आहे की साखर कारखाने आता खूप सारे आहेत आपल्या आजूबाजूला, तरीही लोक तुमच्याकडे ऊस घालायला प्राधान्य देत आहेत। म्हणजे त्यांचे छोटे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा ज्यांना वेळेत ऊस घालवायचा आहे असे शेतकरी असतील, त्यामुळे त्यांनाही तो आर्थिक सहाय्य या गुराळांच्याकडून न कळतपणे होतंय आणि त्यांनाही ती गरज आहे सध्या ती उभा राहण्याची। परंतु गुळाला आता तुम्ही जसं म्हटलं की शासनाकडनं हे सहाय्य आलं तर अजून ह्या उभारे येतील। पश्चिम महाराष्ट्रात परत गुराळा एवढ्या वेगानं अशी उभा राहतील का? नाही, आता गुराळ कोल्हापूर जिल्ह्यात ऑलरेडी 2000 गुराळघराची संख्या होती, आज ती 100-125 मध्ये आल्यात, म्हणजे 1819 गुराळघर बंद पडलेत। मी कोल्हापूर जिल्हा गुळ उत्पादन संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असल्यामुळे मला पूर्ण त्यातली माहिती आहे। पूर्ण 100-125 म्हणजे प्रचंड आमच्या गावा एवढी बाजार समिती मोठी आहे तर एवढा गुळ भरून असायचा। आता गुळ तुम्हाला कुठेतरी चुकून दिसतोय, मार्केट कमिटीत गुळच नाही आहे, तरी पण गुळाचे एवढं प्रचंड दर इथं 35-37 ते 40 रुपयाच्या वर गुळाचे दर नाहीत। त्यामुळे गुळ पूर्ण संकटातच आलेला आहे। आणि तोच गुजरातचे व्यापारी इथं गुळ घेतात बाजार समितीत आणि तोच गुळ गुजरातमध्ये 70 ते 80 रुपये या दरात विकला जातोय। म्हणजे आम्ही वर्षभर ऊस उत्पादन करून, गुळाचं उत्पादन करून, ऊसाचं उत्पादन करून 40 रुपये आम्हाला किलोला बाजारात पडत नाही। एकंदरीत व्यापारी 80 रुपयानं गुळ म्हणजे डबल दरात विकतात। एकंदरीतच गुळ परिस्थिती जी आहे ती अशा अवस्थेमध्ये जायला लागली, वाईट अवस्थेतच आहे याला। त्यामुळे शासनाने या गुळाला हमीभाव देण्याची गरज आहे, नाही तर कोल्हापूर जिल्ह्याचा गुळ जी ओळख आहे ती कुठेतरी पुसली जाईल असं म्हणायचं। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 2000 गुराळघरं होती, त्यात आता 100-125 राहिले, तर त्या वेगानंच ही कमी व्हायला लागलेत। याचा परिणाम असे जे आता इथं कामगार आहेत अशांच्या वरती होतो, तिथल्या लोकल छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या वरती पण होतोय आणि हे कुठेतरी वाढण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे शासनाकडून। तुमचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद।